नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण निसर्ग आणि माणूस यांच्या नात्याबद्दल एका जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बोलणार आहोत. आपल्याला काही चित्र मिळाली आहेत, ज्यात विविध प्रकारची कामं दिसतायत. एका चित्रात शेतकरी नांगरणी करत आहे, दुसऱ्यात कुणीतरी मासेमारी करतंय, तर तिसऱ्या चित्रात खाणीतून दगड काढला जातोय. ही सगळी कामं वरवर पाहता खूप वेगवेगळी आहेत, पण यात एक समान धागा आहे. तो म्हणजे माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गातील गोष्टींचा वापर करतोय. अगदी बरोबर. आणि हा जो धागा आहे ना, त्यालाच समजून घेण्यासाठी एक संकल्पना खूप महत्वाची आहे. ती म्हणजे नैसर्गिक संसाधने. म्हणजे बघा, निसर्गातून मिळणारे आणि सजीव आपल्या गरजा भागवण्यासाठी वापरत असलेले घटक, यालाच आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. गंमत म्हणजे प्रत्येक सजीव याचा वापर करतो, पण माणसाने आपल्या बौद्धिक शक्तीच्या जोरावर या संसाधनांचा वापर एका वेगळ्याच पातळीवर नेलाय. अच्छा. आज आपण याच मुख्य संसाधनांचा म्हणजे वनस्पती, प्राणी, खनिजे आणि जमीन यांचा आढावा घेऊया. चला तर मग हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात वनस्पतींपासून करूया का? कारण काही चित्रांमध्ये लोक जंगलातून लाकूड, मध किंवा डिंक गोळा करताना दिसत आहेत. हो, आणि हेच वनस्पती या संसाधनाचं महत्त्व दाखवतं. आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो म्हणजे गवत, झुडूप, झाड, वृक्ष, पण यातून आपल्याला लाकूड, रबर, डिंक, फळे आणि औषधी वनस्पती यांसारखी अनेक उत्पादनं मिळतात. आणि फक्त उत्पादनं नाहीत, तर त्यांचं अस्तित्वच खूप महत्वाचं आहे. नक्कीच. पृथ्वीवर हवामानाच्या पट्ट्यानुसार म्हणजे कटिबंधानुसार वनस्पतींचे खूप विविध प्रकार आढळतात. म्हणजे विषुववृत्तीय सदाहरित जंगलांपासून ते टुंड्रा प्रदेशातील अगदी लहान वनस्पतींपर्यंत खूप मोठी विविधता आहे. आणि जिथे वनस्पती तिथे प्राणी आलेच. बरोबर. ही वनं किंवा गवताळ प्रदेश म्हणजे अनेक प्राण्यांचं नैसर्गिक अधिवास आहेत. त्यांचं घरच आहे ते. आणि यामुळेच निसर्गात विविध अन्नसाखळ्या निर्माण होतात. म्हणजे प्राणी हे सुद्धा एक महत्वाचं नैसर्गिक संसाधन झालं. हो, वनस्पतींप्रमाणेच. चित्रांमध्ये घोडा, बैल, गाढव यांसारखे प्राणी ओझी वाहण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरले जात असल्याचे दिसतं. याशिवाय दूध, मांस, अंडी, कातडी आणि हाडांची भुकटी यासारखी उत्पादनेही आपल्याला प्राण्यांपासूनच मिळतात. आता वळूया त्या चित्राकडे ज्यात खाणकाम चालू आहे. इथे दगड म्हणजे खनिजांबद्दल बोललं जाते, बरोबर? हो, दगड म्हणजे अनेक खनिजांचं मिश्रण. खनिज म्हणजे नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेला एक अजैविक पदार्थ. आणि या खनिजांचे दोन मुख्य गट पडतात. कोणते? धातू खनिजे आणि अधातू खनिजे. लोह, बॉक्साईट यांसारख्या धातू खनिजांपासून आपल्याला विविध धातू मिळतात. आणि अधातू खनिजे? तर जिप्सम, सैंधव यांसारख्या अधातू खनिजांचा उपयोग रसायनं आणि औषधं तयार करण्यासाठी होतो. म्हणजे वनस्पती, प्राणी, खनिज या सगळ्या गोष्टी आपल्याला जमिनीवरच मिळतात. याचा अर्थ जमीन हे सुद्धा एक खूप महत्वाचं संसाधन आहे. खरं तर जमीन हे सर्वात महत्त्वाचं संसाधन आहे. कारण पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी फक्त 29.20% भाग जमिनीचा आहे. बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू हे सगळं जमिनीवरच होतं. पण सगळीकडे जमीन सारखी नसते. कुठे डोंगर, कुठे मैदानं. अगदी. भौगोलिक रचना, हवामान, मृदा आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. शेतीपासून ते बांधकाम आणि व्यापारापर्यंत सगळ्या गोष्टी जमिनीवर अवलंबून आहेत. आणि माणूस तर आपल्या सोयीनुसार बदल करण्याचा प्रयत्न करतोच. हो, पण त्यालाही मर्यादा आहेत. म्हणजे खडकाळपणा, तीव्र उतार किंवा वाळवंटी प्रदेश अशा परिस्थितीशी जुळवून घेतच सजीवांना राहावं लागतं. पण या सगळ्या संसाधनांच्या वापराचा एक दुसरा पैलू पण आहे. म्हणजे वाढती लोकसंख्या आणि माणसाचा हव्यास. आणि हाच सर्वात चिंतेचा विषय आहे. या दोन कारणांमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर सुरू झाला आणि निसर्गाचा समतोल ढासळू लागला. म्हणूनच या संसाधनांचा वापर गरजेनुसार आणि तारतम्याने करणं अत्यंत आवश्यक आहे. हे खरंय, कारण निसर्ग फक्त माणसासाठी नाही. नाहीच, त्यावर अवलंबून असलेल्या इतर सर्व सजीवांसाठीही आहे. भविष्यात तर माणसाला पाण्यातील वनस्पतींवर म्हणजे सागरी वनस्पतींवर अधिक अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली. मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला अनेक गोष्टींसाठी निसर्गावरच अवलंबून राहावं लागतं. वनस्पती, प्राणी, खनिजे, जमीन आणि पाणी ही संसाधने आपल्या जीवनाचा आधार आहेत. आणि म्हणूनच त्यांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारी परिस्थिती समोर ठेवूया.
कल्पना करा की तुम्ही मंगलचुता वस्ती नावाच्या एका ठिकाणी गेला आहात. अच्छा, मंगलचुता वस्ती? हो, तिथे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती आहे. म्हणजे नदी, डोंगर, धबधबे, जंगल, सगळं काही. पण तिथले लोक गरीब आहेत. अरे, असं का? ते फक्त दगड घडवण्याचं काम करतात. आता विचार करा, त्या वस्तीची परिस्थिती बदलण्यासाठी आणि तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काय करता येईल? त्या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत पद्धतीने म्हणजे सस्टेनेबल पद्धतीने कसा वापर करता येईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तिथे पर्यटनाच्या संधी निर्माण करता येतील का? बरोबर. हा एक मार्ग असू शकतो. पण मग पर्यटन कसं असावं, त्याचा फायदा तिथल्या स्थानिक लोकांना कसा मिळेल आणि या सगळ्या प्रक्रियेत निसर्गाचं संरक्षण कसं केलं जाईल? म्हणजे फक्त विकास नाही, तर शाश्वत विकास. अगदी. आणि हाच विचार प्रत्येकाने करणं महत्वाचं आहे. कारण आपलं भविष्य याच विचारांवर अवलंबून आहे.